पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरी मध्ये आपणास उपलब्ध आहेत 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मार्केटवाडी प्रकरणाचा मास्टरमाइंड हा रणजितसिंह मोहिते पाटील आहे। त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटलाला येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुक्यातला कार्यकर्ता, महायुतीचा कार्यकर्ता त्यांना ज्या भाषेत उत्तर पाहिजे त्या भाषेत उत्तर द्यायला तयार आहे। रणजितसिंह मोहिते पाटलांवर आरोप करताय, पक्ष कधी कारवाई करणार आहे? त्यांची लवकरच कारवाई होईल आणि रणजितसिंह मोहिते पाटलाला जर जनाची नाही मनाची लाज असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा। असं थोडं चालतं, वडील एका स्टेजवर, मुलगा एका स्टेजवर, यांचा मुलगा दुसऱ्याचा पंचा घालून गळ्यात फिरतोय। रणजितसिंह मोहिते पाटलाला जनाची नाही मनाची लाज असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा। आकाश बुद्धीने कुठे आम्ही कारवाई करणार नाही। तक्रार काही असेल स्पेसिफिक, त्याच्यामध्ये काही कोणी चुका केल्या असेल, त्याच्यामध्ये काही गैरव्यवहार असेल तर या संदर्भामध्ये चौकशी होईल। पण आकाश बुद्धीने सरकार कुठलंही या ठिकाणी कारवाई करणार नाही। पण तुम्ही जर चुका केल्या असतील, ज्याच्यामध्ये काही गैरव्यवहार असेल, ज्या तक्रारी त्या करतायत ती जर असेल तर निश्चित कारवाई त्या संदर्भात होईल। विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर विधान परिषदेत निरोप देताना मुख्यमंत्री यांनी भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या रुबाबदार व्यक्तिमत्वाचं आणि राजकीय वारशाचं कौतुक केलं। कोल्हापुरात जन्मलेले आणि मोहिते पाटील कुटुंबियांचा सहकार, शिक्षण क्षेत्रातील वारसा सांगणारे रणजितसिंह हे एक भारदस्त नेते असल्याचं फडणवीस म्हणाले। फडणवीसांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांचा उल्लेख अतिशय रुबाबदार, फिजिकली फिट असलाय। शंकरराव मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचा राजकीय वारसा त्यांच्याकडे असल्याचं सांगत फडणवीसांनी त्यांच्यातील उपजत राजकीय गुणांचंही कौतुक केलंय। मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पडद्याआडून भाजपच्या विरोधात काम केल्याचा आरोप माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते हे सातत्यानं करताना दिसून आले आहेत। तर रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर पक्षानं कारवाई करावी अशी मागणीही माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर व राम सातपुते यांचे समर्थक सातत्यानं करताना दिसून आले होते। मात्र पक्षाच्या वरिष्ठांकडून त्याची दखल घेतली गेली नव्हती। मोहिते पाटील या नावाचा सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात असलेला दबदबा हेच त्यामागचं कारण असल्याची चर्चाही झाली होती। आणि आता विधान परिषदेतून मोहिते पाटील यांना निरोप देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांची केलेली प्रशंसा चर्चेचा विषय ठरली आहे। विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील हे एक युवा नेता म्हणून या महाराष्ट्रामध्ये उदयाला आले आणि मोहिते पाटील परिवार जो मला असं वाटतं की एक फार मोठे एक इतिहास असलेला अशा प्रकारचा महाराष्ट्रातला परिवार, ज्यांनी सहकाराच्या क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात अतिशय मोठं मोलाचं काम केलं आहे, त्या परिवारामधले एक युवा सदस्य म्हणून रणजितदादांकडे पाहिलं जातं। त्यांनी या ठिकाणी राज्यसभेचे खासदार म्हणून, इकडे आमदार म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी काम केलं। एक अतिशय रुबाबदार अशा प्रकारचे, फिजिकली फिट अशा प्रकारचे नेते म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो आणि त्यांचा जन्म हा कोल्हापुरातला आहे, त्यामुळे एक त्यांच्या व्यक्तिमत्वातही एक भारदस्तपणा आहे। आणि अर्थातच कैलासवासी शंकरराव नारायणराव मोहिते पाटील आणि वडील विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांचा राजकीय वारसा मिळाल्यामुळे मला असं वाटतं की एक त्यांच्यामध्ये उपजत अशा प्रकारचा राजकीय गुण हा आपल्याला पाहायला मिळतो। शेती, सहकार, शिक्षण, कृषी प्रक्रिया उद्योग या सर्व गोष्टींमध्ये ते सातत्याने त्या ठिकाणी आपल्याला ॲक्टिव्ह दिसतात। विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून एक मोठी चळवळ चालवताना ते आपल्याला पाहायला मिळतात। सोलापूर मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये अध्यक्ष, संचालक अशा वेगवेगळ्या कॅपॅसिटीत त्यांनी काम केलं आहे। दूध संस्था, कुक्कुटपालन, फलोत्पादन, रेशीम उद्योग अशा अनेक गोष्टींमध्ये त्यांचं कार्य आपल्याला पाहायला मिळतं
आणि हे सगळं करत असताना अतिशय लोकांशी संबंध ठेवणारे ते आहेत. राजकारणामध्ये तर ते आहेतच, पण ते राजकारणात नसते तर खेळाचं मैदान देखील त्यांनी निश्चितपणे गाजवलं असतं. एक उत्तम खेळाडू ते आहेत. मला असं वाटतं की त्यांनी जलसंधारणाच्या क्षेत्रातही उत्तम कार्य केलेलं आहे. मायकल जॅक्सन लांडलं होतं. खो खो, कबड्डी, आट्यापाट्या या सर्व खेळांना प्रोत्साहन ते देत आले आहेत. त्यांनी ऑल इंडिया बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनतर्फे मुंबई येथे जागतिक स्तरावर मिस्टर युनिव्हर्स आणि मिस्टर वर्ल्ड या बॉडी बिल्डिंग स्पर्धांचं देखील आयोजन केलं. सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन, महर्षी जिमखाना स्पोर्ट्स असोसिएशन या विविध संस्थांशी त्यांचा एक जवळचा संबंध राहिलेला आहे. आणि महिला विद्यार्थी यांच्याकरता गायन, वादन, लोककला, नाटक इत्यादी स्पर्धांचं आयोजन देखील ते करत असतात. माळशिरसला जो काही एक सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे त्याच्यामध्ये सातत्याने ते योगदान देत असतात. आणि त्यांना देखील फोटोग्राफीची, पर्यटनाची मोठी आवड आहे. हे दोन्ही छंद ते सातत्याने जोपासत असतात. त्यामुळे अशा प्रकारे एका युवा नेत्याला या ठिकाणी मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. त्यांनाही अशाच प्रकारे उत्तम आरोग्य लाभावं आणि त्यांनी राजकारणामध्ये यापुढे देखील विविध पदांवर काम करावं अशा प्रकारच्या त्यांना देखील मी शुभेच्छा. ते